लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेले, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्की चॅनल सबस्क्राइब करा। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करत स्वतः पोस्ट टाकलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधीचे वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासूनच सुरू करण्यात आलेली आहे। बहिणींनो, आता पुढील 3 ते 4 दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांचा आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे ही बातमी दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींची जी आता प्रतीक्षा होती ती आता संपली आहे। जर बहिणींनो तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे सर्व डिटेल माहिती या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे। तर तुम्हाला किती दिवसांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे तर 3 ते 4 दिवस। न्यूज पेपर मध्ये सुद्धा बातमी आली आहे। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू। तसंच आजपासून वाटपाला सुरुवात झाली। खरं तर काही बहिणींना उद्या संध्याकाळपासूनच वाटप व्हायला सुरुवात झाली। काही मोजक्याच बहिणींना हे वाटप झालेलं आहे, त्यामुळे आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे। तर आता स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। स्वतः त्यांनी सांगितलंय फेब्रुवारी महिन्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे। तांत्रिक म्हणजेच डीबीटीची प्रक्रिया सुरू आहे, म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँकला संलग्न असलं पाहिजे। तर आज या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक, धुळे, जालना अशा महत्त्वाच्या आणि मोजक्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे। बहिणींनो लक्षात घ्या, हे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे। आता मी तुम्हाला सांगितले हे 12 जिल्हेच नाही तर जिल्ह्यांची यादी मागे पुढे सुद्धा होऊ शकते। सरकारने ठरविलेलं आहे 3 दिवसांमध्ये हे वाटप सुरू राहणार आहे। तर रोज 12 जिल्ह्यांमध्ये हे वितरण सुरू होणार आहे, म्हणजे 36 जिल्ह्यात हे वाटप होत असतं। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप झालं आणि तुमचे पैसे आले नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण पैसे येऊ शकतात। म्हणजेच बँकेचं ट्रान्झॅक्शन हे टप्प्याटप्प्याने होतं। पहिला टप्पा आजपासून सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं 70 ते 80 लाख लाडक्या बहिणींना हे वाटप सुरू झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहे, त्यांनी ते मेसेज आपल्याकडे शेअर केले, परंतु संपूर्ण डिटेल इथे आपण दाखवू शकत नाही, त्यामुळे स्क्रीनशॉट दाखवलेला नाही। महत्त्वाचा म्हणजे लाडक्या बहिणींनी किती दिवसांपर्यंत वाट बघायची। तर बहिणींनो तुम्हाला फक्त 3 ते 4 दिवस हप्त्याची वाट बघायची, त्यामुळे बहिणींनो गोंधळून जायचं नाही। जर तुमचे पैसे आले नाही तर काय करायचं बघा। तर सरकार सर्व पात्र बहिणींचे हप्ते कव्हर करणार आहे, कारण की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी खूप मोठा निधी आलेला आहे। जर तुम्हाला हप्ते नाही आले तर तुम्ही आपली KYC ची प्रक्रिया चेक करायची आणि दुसरी गोष्ट तुमचं आधार लिंक आहे का ते ऍक्टिव्ह आहे का। लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला एकदा लॉग इन करून बघायचंय की आपलं सर्व व्यवस्थित आहे का। या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे आणि आपल्या चॅनलला महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राइब करायचंय, म्हणजेच अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला रोज कळतील।